खासदार सुप्रियाताई सुळे यांनी NDTVला मुलाखत देताना बेताल वक्तव्य केलेलं आहे। मूर्खपणा आणि जातीवादी वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्य आरक्षण हे आर्थिक निकषावर आरक्षण असावं, जातीच्या आधारावर तर आरक्षण हे खतम व्हावं, ते आर्थिक निकषावर आरक्षण असावं, अशा प्रकारचं बेताल आणि संविधान विरोधी आणि मूर्खपणाचं आणि जातीवादी वक्तव्य केलेलं आहे। आणि यावर सध्या महाराष्ट्रात मीडियामध्ये क्रिया प्रतिक्रिया आणि चर्चा सुरू आहे। काय परिवर्तनवादी आंबेडकरवादी चळवळीचे लोक याच्यावरती प्रतिक्रिया देत आहे, निषेध व्यक्त करत आहे। खासदार सुप्रिया सुळे आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे अशी मुलाखत देत असताना त्याने असं म्हटलेलं आहे की गरजू लोकांना, त्यांनी मुद्दा आपला बोलत असताना म्हटलं आहे की जे गरजू आहेत त्या गरजू लोकांना आरक्षणाचा फायदा व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे। माझं या ठिकाणी त्यांनाच म्हणावं, या माध्यमातून म्हणावं की गरजू ठरवायचे कोणी, गरजू कोण, हे कसं ठरवायचं आणि कोणी ठरवायचं? ज्यांना 1000 वर्ष संधी असताना त्यांच्या नालायकपणामुळे त्या संधीचा त्यांना फायदा आणि उपयोगच करता आला नाही, म्हणून त्यांना गरिबी प्राप्त झाली, म्हणून ते गरीब झाले। अशा नालायक लोकांना गरजू समजायचं का? म्हणजे जे श्रीमंत होते परंतु त्यांच्या चुकीमुळे, बाई बाटली जुगार इत्यादी वाईट व्यसनेच्यामुळे आणि चुकीच्यामुळे ते श्रीमंतीचे सगळे पैसे उडवले, सत्ता संपत्ती पैसे उडवले, जमिनीत गेल्या आणि सगळं त्याच्या चुकीमुळे आणि नालायकपणामुळे त्याला गरिबी प्राप्त झाली। म्हणजे श्रीमंत असताना त्याला स्वतःचा विकास फायदा करताना स्वतःचा फायदा करण्याची फार मोठी संधी होती, ती 1000 वर्षे होती, तरी सुद्धा त्याला त्या संधीचा फायदा घेता आला नाही, शिक्षणाच्या माध्यमातून तो पुढे जाता आला नाही। म्हणजे संधी असताना सुद्धा फायदा घेता नाही आला आणि श्रीमंत असून सुद्धा आपल्या नालायकपणामुळे चुकीमुळे त्याला गरिबी आली। अशाला गरजू समजायचं सुप्रियाताई, अशाला गरजूमध्ये समजायचं की ज्याला 1000 वर्ष संधीच नाकारलेलं आहे। एवढंच काय, त्याला माणूस म्हणून सुद्धा संधी नाकारलेला आहे। आज ही 21व्या शतकामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय लोकांना माणूस म्हणून तुम्ही सन्मान देत नाही, ती अवस्था जातीच्या आधारावर आजही त्यांना संधी नाकारलेल्या आहे। ज्यांना संधी नाकारलेल्या अशामुळे ते सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरीब आहे, अशा लोकांना तुम्ही गरजू समजणार, याचा विचार केला पाहिजे। मग आर्थिक निकषावरची भाषा तुम्ही करताय, संविधान विरोधी भाषा। संधी असताना सुद्धा त्यांना फायदा घेता आला नाही म्हणून ते गरीब झाले आणि संधीच नाकारली त्याच्यामुळे ते गरीब आहेत, कशाला गरजू समजायचं? याच्यामुळे तर मला असं वाटतं की सुप्रिया सुळे याने आपलं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं, हे दाखवायचं दात त्यांनी खरं दाखवायचं दात, खायचं दात त्यांनी दाखवलेलं आहे। त्यांचं जसे दाखवायचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं होतं। आता आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे असं बेताल वक्तव्य, संविधान विरोधी वक्तव्य करून त्यांनी आपलं खायचं दात दाखवलेलं आहे। आणि शिवाय सगळ्यात मोठं, मी नेहमी म्हणायचो की पुरोगामी शरद पवारांच्या बद्दल मी एक लेख लिहिला होता 95 साली, आणि मी म्हणायचो की बाबा पुरोगामी मुखवट्याचा प्रतिगामी चेहरा म्हणजे शरद पवार, आणि आज त्यांच्या मुलीनं त्यांच्या लेकीनंच खरं करून दाखवलेला आहे। पुरोगामी मुखवटा स्वतःच्या लेकीनं सुप्रियाताई सुळेने आपल्या बापाचा पुरोगामी मुखवटा असं बेताल संविधान विरोधी वक्तव्य करून, संघाची भाषेचं वक्तव्य करून, भाजपच्या उच्चवर्णीयांचे ब्राह्मणवादी विचाराचं वक्तव्य करून पुरोगामी म्हणून घेणारे आपल्या बापाचा पुरोगामी मुखवट्याचा टराटरा चेहरा, टराटरा फाडलेला आहे तो मुखवटा, आणि प्रतिगामी चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेला आहे, देशाला दाखवलेला आहे। काय पुरोगामी मुखवटा धारण करून प्रतिगामी भूमिका घेणारे आपला बापा असणाऱ्या शरद पवारांचा सुप्रियाताई सुळेने आणि आपल्या अशा वक्तव्याने त्यांचा पुरोगामी मुखवटा हा टराटरा पाडून प्रतिगामी चेहरा आपल्या बापाचा आणि आपला सुद्धा दाखवून दिला आहे। उलट मी सुप्रियाताई सुळे यांचा आभारच व्यक्त केले, त्याने खरं आम्ही प्रतिगामी आहोत, आम्ही जातीवादी आहोत। म्हणजे
बाप आपला पक्ष, आपला बाप पक्ष, बाप आणि लेक सुद्धा जातीवादी आहे. या वक्तव्यावरून सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्यावरून हे सिद्ध झालेलं आहे. खरं तर शरद पवारांना आंबेडकरवादी म्हणून सुपारी घेऊन त्यांच्या पक्षासाठी विधानसभा लोकसभेला मतं मागणारे आमचे लोक, की स्वतःला पॅंथरचे लय राष्ट्रीय नेते म्हणणार घेणारे, इतर स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे आणि सुपारी घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीसाठी संविधान वाचवण्याच्या नावाखाली मतं मागणारे, शरद पवार हे आंबेडकरवादी म्हणून मतं मागणारे आणि आता स्वतःच्या तोंडाला काळं फासावं. सुप्रियाताई सुळे यांचं वक्तव्य ऐकून आता त्यांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं. आणि दुसरं असं की अनेक परिवर्तनवादी लोक आमच्या संघटना आणि काय पक्ष परिवर्तनवादी पक्ष काढलेले आहे, त्यांनी सुद्धा शरद पवारांना घेऊन ते कार्यक्रम करतात. आज सुद्धा पुण्याला तो कार्यक्रम झाला संविधानाच्या मूल्यावरती आणि काही कार्यक्रम करतात. त्यांनी सुद्धा आता विचार करावा आपण काय करतोय ते बुडत्या शरद पवारांच्या जहाजेमधील ते त्यांच्याच पक्षातील उंदर, त्यांचीच माणसं त्या उंदरासारखं ते भोक पाडून पळून गेले. अशा जहाजात बसलेल्या लोकांनी आणि त्यांना कार्यक्रमाला बोलवून कार्यक्रम करणारे, त्यांच्या पक्षात कळपात जाणारे, त्यांचं युती करणारे, संबंध ठेवणं म्हणजे राजकीय त्यांच्या पक्षाबरोबर जाणाऱ्या लोकांनी आता चुळूवर पाण्यात बुडावं. ते म्हणते ना चुळूवर पाण्यात बुडू, त्या चुळूवर पाण्यात बुडावं. खासदार सुप्रियाताई सुळे तुम्हाला संसद रत्न पुरस्कार भेटलाय. संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, तुम्हाला आरक्षणाची संविधानात्मक बाजू आणि घटनात्मक भूमिका त्याचा अभ्यास नसून याचं आश्चर्य वाटतं. आणि ते स्वतःबरोबर पुरोगामी महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून स्वतःला घेणाऱ्या आपल्या बापाची तुम्ही आबरू घालवली आणि स्वतः बी बेअक्कल आणि मूर्खपणाची बडबड केली. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं म्हणून तुम्ही संघाची भाषा, भाजपची भाषा, प्रतिगामीची भाषा, हिंदुत्ववाद्याच्या नावाखाली ब्राह्मणवाद्याची भाषा वापरून पुरोगामी महाराष्ट्राचा जाणता राजाचा पुरोगामी मुखवटा टराटरा फाडून टाकला. आपल्या लेकीनंच फाडून टाकला. बापाचा पुरोगामी मुखवटा लेकीनं टाराटारा फाडून टाकला. हेच अशा प्रकारची प्रतिक्रिया सुप्रियाताईंच्या वक्तव्यावर मला द्यावं असं वाटते. सुप्रियाताई सुळे महिला म्हणून एक ताई, आम्ही तुम्हाला ताई म्हणतो, महिला म्हणून तुमच्याबद्दल आम्हाला सदैव आदरच असेल. परंतु तुमचं हे वक्तव्य आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद संविधानात नाही, ते संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी तुम्ही बेतल वक्तव्य केलेलं आहे. या ताई सुप्रियाताई, या देशामध्ये विषमता आहे आणि विषमता या देशाची राष्ट्रीय आणि मूळ समस्या आहे. काय? आणि ती समस्या गरीब श्रीमंतवर आधारावर ही या देशात विषमता नाही. गरीब आणि श्रीमंत या आधारावर या देशामध्ये विषमता नाही, तर जातीच्या आधारावर या देशामध्ये विषमता आहे. लक्षात घ्या. हे समजून नाही आलं. कशाच्या आधारावर? जातीच्या आधारावर या देशामध्ये विषमता आहे आणि ते विषमता या देशाची मूळ समस्या आहे. त्याच्यावर कधी भाष्य करणार? आणि जातीच्या आधार, गरीब श्रीमंतीवर विषमता नाही, तर जातीच्या आधारावर विषमता आहे. गरिबीमुळं जात नाही आली सुप्रियाताई आम्हाला. गरिबीमुळं जात नाही निर्माण झाली, गरिबीमुळं जाती अवस्था निर्माण झाली नाही, तर जातीमुळं गरिबी निर्माण झालेली आहे. काय? गरिबीमुळं अस्पृश्यता निर्माण झाली नाही, गरिबीमुळं जात निर्माण झाली नाही, तर जातीमुळं अस्पृश्यता निर्माण झाली, जातीमुळं गरीब निर्माण झाली, जाती व्यवस्थेमुळं अस्पृश्यता निर्माण झाली, उच्च नीचतेचा भेदभाव निर्माण झाली, विषमता निर्माण झाली, अस्पृश्याचा भेदभाव आणि विषमता निर्माण झाली. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्थामुळं या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माण झाली. त्या विषमतेनं हजारो वर्ष पोळलेले SC/ST लोक आहेत आणि त्यांना ते आरक्षण आहे. जातीवर आरक्षण नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. जातीचा वर्ग करून आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षण हा सवलत नाही.
घटनेमध्ये आरक्षणाचा असा शब्द नसून आहे, रिप्रेझेंटेशन असा शब्द आहे, रिझर्वेशन असा शब्द नाही. सुप्रियाताई सुळे वाचा घटनेमध्ये, तुम्ही खासदार संसद रत्न म्हणता, तुम्ही घटनात्मक अभ्यास करा. रिझर्वेशन असा शब्द नाही, रिप्रेझेंटेशन असा शब्द आहे. लोक प्रतिनिधीचा मुद्दा आहे आणि ज्यांना हजार वर्ष संधी नाकारली त्या जातीचा वर्ग करून हे प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, आरक्षण नाही. हे समजून घ्या. SC ST OBC आणि मायनॉरिटी यांना ते आरक्षण आहे. जाती व्यवस्थेमुळे त्यांना सामाजिक दर्जा नाकारला, माणूस म्हणून त्यांना नाकारला, बहिष्कृतपणाचं जीवन त्यांना 1000 वर्ष जगावं लागलं. त्या जातीचा वर्ग करून आरक्षण दिलेलं आहे. SC ST OBC यांना आरक्षण दिलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही आरक्षण, आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करताय. हे बेताल संविधान विरोधी वक्तव्य तुम्ही करताय. सर समजा जरा, चला तुमच्या मतानं जरा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं, चला, पण कसे सर आर्थिक निकषावर गरीब कोण श्रीमंत कोण हे कसं ठरवणार? सुप्रियाताई जरा सांगा तर. ते समते ते बी तुम्ही मुलाखतीत बोलायला पाहिजे होतं. कसं सर्वे करणार? गरीब श्रीमंत ठरवणार आर्थिक. जर आर्थिक निकषावर जे सर्वे केला तर SC ST आणि OBC आणि मायनॉरिटी जास्त गरिबी दिसतील, गरिबी तुम्हाला गरीब बनवून बघायला मिळतील. 1000 वर्ष तो भटक्या विमुक्त NT VGNT भटक्या विमुक्त आदिवासी लोक गरिबी असतील. आर्थिक निकष सुद्धा तर त्यांनाच तुम्हाला. परंतु आर्थिक सर्वे करताना दारिद्र्य रेषेसारखी भ्रष्टाचार होईल. दारिद्र्य रेषा आणि आर्थिक दारिद्र्य रेषेमध्ये बघा, या महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच उदाहरण घ्या, 70% लोक श्रीमंत लोक दारिद्र्य रेषेत आहेत. दारिद्र्य रेषेचे सर्वे केली, राजकीय वशिला वापरून, चुकीचा सर्वे करून, भ्रष्टाचार करून श्रीमंत लोकांनी आपली दारिद्र्य रेषेत नावं टाकली. म्हणजे या महाराष्ट्रात जर सुप्रियाताई तुम्ही जर सर्वे केला दारिद्र्य रेषेचा, तर जवळजवळ 70% श्रीमंत गर्भ श्रीमंत लोक हे दारिद्र्य रेषेत आहेत, ही यादी. आणि 30% लोक खरे गरीब असतील, ज्यांच्या ट्रॅक्टर आहे, ऊस बागायतदार आहे, 4 व्हीलर आहे, बंगला आहे, कोट्यावधी श्रीमंत आहे, ते दारिद्र्य रेषेमध्ये लोक आहे. तुम्ही पहा, अनुभव घ्या. आणि म्हणून जर आर्थिक निकषावर आरक्षण तुमची समजून थोड्या वेळ जरा समजून घेतलं तर श्रीमंत लोक त्या आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचा फायदा घेतील आणि खरे गरीब हे वंचितच राहतील. हा धोका आहे, लक्षात घ्या. अरे जातीच्या आधारावर आरक्षण म्हणजे जाती वर्ग, जातीच्या आधारावर SC ST OBC आरक्षण असताना सुद्धा काही बाहेरचे लोक सुद्धा SC मध्ये घुसवलेत, बेकायदेशीर ST मध्ये OBC मध्ये सुद्धा घुसवायला लागले. आणि म्हणून हे आरक्षण देताना हे दारिद्र्य रेषा सारखं आर्थिक निकषावरचं जर आरक्षण दिलं तर त्याचं दारिद्र्य रेषेची सारखी अवस्था होईल. आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर श्रीमंत लोकच त्याचा फायदा घेतील, राजकीय वशिलाला वापरून, पैशाचा बळाचा वशिला वापरून भ्रष्टाचार करून घेतील. आणि म्हणून आर्थिक संविधानात घटनेमध्ये आर्थिक निकषावर आरक्षण ही तरतूद नाही. ते संविधान विरुद्ध वक्तव्य तुम्ही करून हे बिंडोकपणाचं, अशा प्रकारचं सुप्रियाताई तुम्ही बिंडोकपणाचं वक्तव्य करून आपल्या बापाचं आणि आपलीही मान खाली घातली. आपल्याला बी नावाला पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणतात, त्या पक्षाची तुम्ही आबरू घालवली.